लातूर जिल्ह्यातल्या औसा तहसील समोर निराधारांच्या अनेक प्रश्नांना घेऊन आंदोलन सुरू आहे। आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं निराधार जे आहेत ते मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विशेषतः आपण जर पाहिलं तर महिलांची संख्या जी आहे ती मोठी आहे आणि निराधारांना देण्यात येणारं मानधन जे आहे ते सरकारनं थांबवलेलं आहे। त्याची रक्कम देखील आता दुप्पट करण्यात यावी आणि हे मानधन जे आहे ते सुरळीत प्रति महिना मिळावं अशा प्रकारची मागणी जी आहे ते या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही अशा प्रकारची भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे। संध्याकाळची वेळ आहे तरीही हे जे आंदोलक आहेत ते औसा तहसील समोर अशा पद्धतीनं मुक्कामी आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मला सांगा काय मागणी आहे तुमची? क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला या ठिकाणी मुक्कामी आंदोलनाच्या माध्यमातून विनंती करणार आहे की डीबीटीच्या प्रणालीच्या माध्यमातून जे हेळसांड चाललेल्या निराधार बांधवांची ती हेळसांड थांबवा आणि प्रत्येक महिन्याला जे पूर्वपदाप्रमाणे जे मानधन दिलं जात होतं ते प्रत्येक महिन्याला मानधन द्या। त्यानंतर 2.5 लाखाची जी लाडक्या बहिणीला जे मर्यादा केलेली उत्पन्नाची ती मर्यादा वाढवा आणि निराधारांना सुद्धा 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा ठेवा। त्याच पद्धतीने वाढत्या महागाईप्रमाणे 3,000 रुपये दरमहा मानधन द्या अशा पद्धतीचं निवेदन या औसा तहसीलच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे। निराधारांना उत्पन्नाची जी काही मर्यादा आहे ती जास्त आहे। निराधारांना उत्पन्नाची जी मर्यादा आहे ती 21,000ची आहे, जी आता भिकाऱ्याचं सुद्धा उत्पन्न 21,000च्या जास्तीचं आहे। म्हणून माझी विनंती आहे की जसं लाडक्या बहिणीला तुम्ही 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा केलेली आहे तशाच पद्धतीनं हे निराधार वयोवृद्ध जे आहेत, परित्यक्त आहेत, अपंग आहेत त्यांना सुद्धा 2.5 लाखाची उत्पन्न मर्यादा। किती दिवस आंदोलन चालणार आहे आणि काय भूमिका आहे आणि सरकारपर्यंत तुमचा आवाज पोहोचवण्यासाठी काय लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्यात का? आता जर हे आंदोलन आणि आज सुरुवात केली, मुक्कामी आंदोलन आज सुरुवात झाले, 5 वाजल्यापासून आमचे लोक येऊन थांबलेत। हा जर प्रश्न आमदार पालकमंत्र्यांनी मनावर नाही घेतला आणि ह्याच्यावर जर डोळजाक केली तरी बेमुदत मुक्कामी आंदोलन आहे। आमच्या टीम रोजच्या रोज या आंदोलनात सामील होतील आणि हे आंदोलन सरकारनं न्याय हे आंदोलन जे आहे ते सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आहे। सरकारनं निर्णय घेईपर्यंत हे आंदोलन सुरूच असणार आहे। म्हणजे आज जे लोक आले त्यानंतर उद्या दुसरेच आंदोलक जे आहेत ते सहभागी होतील। आजी कुठून आलात? मी औषधातून। आम्हाला काय नाही बघा, आम्हाला तुम्हाला खरं बोलता आज 4 महिन्यानं पगारी नाही आमच्या 60 वर्षाची। सगळे एकच धरा हो साहेब, एकच धरा। मग लाडक्या बहिणीला कुणी हलजालंय? आईनं, आईला बी द्या बहिणीला बी द्या, आमची ही सांगणं आहे आम्हाला। किती पैसे म्हणजे पगार मानधन? 3 वर्ष 3 द्या, 3। अगोदर किती मिळत होते? काय अगोदर पैसे 1,500 बी बरोबर नको। हा आता किती वर्षांपासून रखडलेला आहे? तरी 4 महिन्यानं नाही, 4 महिने झाले नाही। घर बसायला घर नको, राणा शेत नको, म्हातारे कोताडे लंगडे पांगडे कशाने सांभाळायचं आम्हाला? बस शेत नको ना, घर बसायला नको, गोरगरीब आहे आम्ही, पोट्याच्यावर। इंदिरा गांधीचं सुकडीपासून आम्हाला जगिलेलं आहे, तेव्हा आनंदानं लोक होतं। एवढा पैसा माजून आम्हाला काय उपयोग आहे का? लोक गोरगरीब मरलेले। लाडक्या बहिणींना पैसे दिले सरकारनं, मात्र आईचं काय? जी आई थकलेली आहे, वयोवृद्ध आहे आणि तिचं मानधन का थांबवलं गेलं? गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून जे वयोवृद्धांचं मानधन आहे, निराधारांचं मानधन आहे ते थांबलेलं आहे। याला उत्तर सरकारनं द्यावं अशा प्रकारची मागणी हे आंदोलक करतात। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।